तर आज अहिल्यादेवी होळकर यांची जयंती निमित्त अहिल्यानगरमधील चौंडीत कार्यक्रमांचं आयोजन केलं गेलंय। मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री जयंती सोहळ्याला त्यांची उपस्थिती असेल आणि या दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस उपस्थितांना नेमकी काय संबोधित करतात हे बघणं महत्त्वाचं ठरेल। राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त आज दिल्लीमध्ये महादेव जानकर यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलंय। तालक टोरा स्टेडियमवर या कार्यक्रमानिमित्त राहुल गांधी, शरद पवार, अखिलेश यादव एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत। महायुतीने महत्त्वाच्या पालिका निवडणुकींसाठी नो रिस्क धोरण आखलंय। महत्त्वाच्या पालिका निवडणुका महायुती एकत्र लढणार असल्याचं महायुतीच्या बैठकीमध्ये मंजूर करण्यात आला। एकत्र लढल्यास जास्त जागा जिंकण्याचा महायुतीचा अंदाज आहे। ज्या ठिकाणी गरज आहे तिथे महायुती म्हणून एकत्र लढू असं विधान चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय। तर ज्या ठिकाणी नाही जुळत त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत देऊ, निवडणुकीनंतर ही जुळवून घेता येतं असा नो रिस्क प्लॅन महायुतीनं आखल्याची बावनकुळे यांनी माहिती दिली आहे। मंत्री संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत महानगरपालिका युतीनं लढणार असल्याचं सांगितलंय। सर्व ठिकाणी महायुती म्हणूनच लढणार हे निश्चित आहे, तरीही काही ठिकाणी त्यात अपवाद असू शकतात। मात्र मुख्यमंत्री फडणवीस आणि वरिष्ठ नेत्यांकडून महानगरपालिका युतीतून लढण्यासाठी पूर्ण प्रयत्न सुरू आहेत असल्याचं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांबद्दल पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलंय। अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करताना काढलेल्या पिकांचे पंचनामा केला जाणार नाहीत, मग काय ठिकाणांचे पंचनामा करायचेत का असा प्रतिप्रश्न त्यांनी शेतकऱ्यांना उपस्थित केलाय। या विधानानं आता वाद वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। माणिकराव कोकाटे यांच्या जिभेला हाड आहे की नाही असा संतप्त सवाल अंबादास दानवे यांनी माणिकराव कोकाटे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर केलाय। हार्वेस्टिंग झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार, ठिकाणांचे पंचनामे करायचेत का असं वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केलेलं होतं आणि यावर राजकीय वर्तुळातून सध्या टीका केली जाते। लाडकी बहीण योजनेचा राज्य सरकारी कर्मचारी महिलांनी फायदा घेतल्याचं समोर आलंय। जवळपास 2652 महिला कर्मचाऱ्यांनी योजनेचा फायदा घेतला। 9 महिन्यात प्रत्येकी 13,500 रुपये घेतले। यासाठी सरकारचे जवळपास 3 कोटी रुपये सरकारी लाडक्या बहिणींवर खर्च झाले। अर्धवट माहिती घेऊन लाडकी बहीण योजनेबाबत अपप्रचार सुरू आहे असं स्पष्टीकरण महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे। आदिवासी विभाग आणि सामाजिक न्याय विभागाला जो अर्थसंकल्पामध्ये निधी दिला गेला होता तो निधी वळवण्यात आलेला आहे असं स्पष्टीकरण अदिती तटकरे यांनी दिलं आहे। दोनही राष्ट्रवादीच्या एकत्रित येण्याबाबत सुरू असलेल्या चर्चांवर संजय राऊत यांनी वक्तव्य केलंय। दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी चर्चा सुरू असताना प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचा या एकत्रीकरणाला विरोध असल्याचं त्यांचं वक्तव्य समोर येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावरील राऊतांच्या वक्तव्यानंतर मिटकरी यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधलाय। राऊत यांनी अर्धवट माहितीच्या आधारावर कोणतेही भाष्य करू नये, तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र यावे असं संजय राऊत यांना कधीही वाटलं नाही। संजय राऊत वैफल्यातून वक्तव्य करतायत असंही मिटकरी यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात वरिष्ठ नेते जयंत पाटील यांच्या भूमिकेविरोधात नाराजीचा सध्या सूर अधिकच तीव्र झाल्याचं बघायला मिळत आहे। जयंत पाटील यांनी जवळच्या लोकांना संघटनात्मक पदावर नियुक्त केल्यानं युवा आमदारांमध्ये नाराजीचा सध्या सूर दिसतोय। गुळाला जसा मुळा चिकटलेला असतो तसं अजित पवार अर्थ खात्याला चिकटल्यात अशी टीका ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केली आहे। तर अजित पवार यांनी ओबीसी आणि धनगर समाजाचा निधी अडवलाय असा आरोप करत त्यांच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा सुद्धा लक्ष्मण हाके यांनी दिला। हाके आणि पडळकरांनी अजित पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर रुपाली ठोंबरे यांनी दोघांवर सुद्धा चांगलाच हल्लाबोल केलाय। हाके यांच्या डोक्याचे हुक पिळायला पाहिजे, तर पडळकर हे काहीही बरळतायत अशा शब्दात अजित पवार यांच्या पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली पाटील यांनी हल्लाबोल केलाय। ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना प्रसिद्धीचा हवा असल्याची टीका राष्ट्रवादीच्या ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांनी केली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांनी केलेले आरोप अर्थहीन आहेत। अजित पवार यांच्या कार्यक्षमतेबाबत कायम कौतुक होत असतं असंही कल्याण आखाडे यांनी म्हटलं।
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या प्रतिमेला बीडच्या अंबाजोगाई येथे जोडे मारण्यात आले। पुणे येथील वैष्णवी हगवणे प्रकरणात दुर्लक्ष करणाऱ्या रुपाली चाकणकर यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी सुद्धा महिला कार्यकर्त्यांनी केली आहे। मुंबईतील खोदकाम केलेल्या 1385 रस्त्यांचं काँक्रिटीकरण पूर्ण झालंय, तर 5 जूनपर्यंत रस्त्यांच्या कामांसाठी लावलेले बॅरिगेड्स हटवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। बॅरिगेड्स हटवून रस्ते वाहतुकीस खुले करण्याचे निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्तांनी अधिकारी आणि कंत्राटदारांना दिलेले आहेत। असद मुश्रीफ यांचे चिरंजीव नावीद मुश्रीफ यांची गोकुळच्या अध्यक्षपदी निवड झाली। नवीद मुश्रीफ यांच्या नावावरती सर्वांचं एकमत झाल्याची माहिती आहे। या दरम्यान मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांकडून गोकुळ कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी सुद्धा केली गेली। एटीएसनं अटक केलेला रवी वर्मा 2 पाकिस्तानी फेसबुक अकाउंटच्या संपर्कात असल्याची माहिती आहे। यामध्ये पायल शर्मा आणि इस्प्रीत अशी 2 पाकिस्तानी फेसबुक अकाउंटची नावं। रवी वर्मानं तब्बल 14 सबमरीन आणि युद्धनौकांची माहिती पाकिस्तानी अकाउंट्सला पाठवल्याचं तपासातून उघड झालंय। राज्यातील प्लंबरला आता वॉटर इंजिनियरचा दर्जा मिळणार आहे। मजुरांना सन्मान मिळावा यासाठी काही नावांमध्ये बदल केले जाणार अशी माहिती मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आणि यासाठी मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा मागणी केली जाईल। देशातील 26,000 इंडिगो विमान कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा प्रश्न आता सुटलाय। भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मध्यस्थीनंतर पगारवाढीचा निर्णय घेण्यात आलाय। इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर पगारवाढीचा निर्णय घेण्यात आलाय। बीडमध्ये पुन्हा मारहाणीचा प्रकार समोर आलाय। 5 ते 7 जणांनी एकाला मिळून बेदम मारहाण केली। लाठ्याकाठ्याने मारहाण करतानाचा व्हिडिओ समोर आलाय। त्यामुळे बीडमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। बीड जिल्ह्यामध्ये 3.5 वर्षात 57 विवाहित महिलांनी आपलं जीवन संपवल्याची माहिती आहे। हुंड्यांच्या मागण्यांसाठी केलेल्या छळाला कंटाळून विवाहितांनी आपलं जीवन संपवलं। 2022 मध्ये सर्वाधिक 19 विवाहितांनी आत्महत्या केल्याचं उघड झालंय। पनवेलमधील पेटातील सासरच्या छळाला कंटाळून एका 30 वर्षीय महिलेनं गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली। मात्र ही आत्महत्या नसून सासरच्यांनी छळ करून खून केल्याचा आरोप तिच्या माहेरच्याने केलाय। या प्रकरणाच्या चौकशीसाठी तळोजा पोलिसांकडून 3 विशेष पथकं तयार करण्यात आली आहेत। जालन्याच्या देवमूर्ती गावात 28 दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला अंबादास दानवे यांनी भेट दिली आहे। या दरम्यान त्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीला पाठिंबा सुद्धा दिला। जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये गेलेल्या जमिनीला योग्य मोबदला द्यावा या मागणीसाठी आंदोलन केलं गेलं। छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील बंदेपाड्यात माओवाद्यांनी लावलेल्या प्रेशर आयडी स्फोटात 3 स्थानिक गंभीर जखमी झालेत। दंपा या गावातील काही लोक त्यांच्या कौटुंबिक कामासाठी बंदेपारमध्ये जात होते, त्याच दरम्यान हा अचानक स्फोट घडला। ओडिसाच्या दक्षता विभागाने ग्रामीण कार्य विभागाचे मुख्य अभियंता वैकुंठनाथ सारंगी यांच्या 7 ठिकाणांवर छापे टाकलेत। या छाप्यात आतापर्यंत एकूण 2.1 कोटी रुपयांची रोकड जप्त झाली असून पैशांची मोजणी अजूनही सुरू दिसते। कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमध्ये समृद्धी आली असं वक्तव्य काँग्रेसचे नेते सलमान खुर्शीद यांनी केलंय। काश्मीरमध्ये कलम 370 ही एक मोठी समस्या होती, त्यामुळे काश्मीर हा देशाच्या इतर भागांपेक्षा वेगळा आहे असा समज निर्माण झाला। सरकारच्या विचारसरणीतही हे दिसून आलं। 2019 मध्ये कलम 370 हटवल्यानंतर ही धारणा संपली असंही त्यांनी म्हटलं। आयपीएलमध्ये उत्तुंग कामगिरी करणाऱ्या 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीची पंतप्रधान मोदींनी भेट घेतली आहे। या दरम्यान वैभवचे आईवडील उपस्थित होते। पंतप्रधानांनी वैभवच्या उत्कृष्ट क्रिकेट कौशल्याचं कौतुकही केलं, तसेच त्याला भविष्यातील वाटचालीसाठी आणि भविष्यातील यशासाठी शुभेच्छाही दिल्या। 2 महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर बेळगावमधील मराठी शाळांना आज प्रारंभ झालाय। अनेक शाळांमध्ये पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन स्वागत झालं। काही शाळांमध्ये स्वच्छतेचं काम अपूर्ण असल्यानं शाळा या म्हणजे उद्याच शनिवारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला। केरळमधील वायनाडमध्ये विद्यार्थ्यांवर जंगली हत्तीनं हल्ला केलाय। पोझुताना येथून 3 विद्यार्थी बाईकवरून जात असताना अचानक समोर आलेल्या जंगली हत्तीनं त्यांचा पाठलाग केला। सुदैवानं हत्तीच्या हल्ल्यातून ते तिघेही थोडक्यात बचावले। सिक्कीमच्या मंगन जिल्ह्यातील चुंथांग
मुशीथांग मार्गावर पर्यटकांचं वाहन दरीमध्ये कोसळलं आहे। सुमारे 1000 फूट दरीमध्ये तिस्ता नदीमध्ये हे वाहन कोसळल्याची घटना घडली। या भीषण अपघातात एक व्यक्तीचा मृत्यू झाला असून 8 जण अद्याप बेपत्ता दिसतात। दिल्लीमध्ये अल्पवयीन मुलांना कार चालवत दोघांना चिरडलं। जैकापुरी परिसरात 19 वर्षीय मुलांना दारूच्या नशेत 2 सायकल स्वारांना धडक दिली। या अपघातात 2 जणांचा मृत्यू झालाय तर 3 जण जखमी आहेत। यात एक गर्भवती महिला आणि मुलाचा समावेश दिसतो। मुंबईनं गुजरात टायटन्सवर दणदणीत विजय मिळवलाय आणि या दरम्यान रोहित शर्मा याच्या दमदार खेळीनंतर टायटन्सला हरवून मुंबई इंडियन्सनं क्वालिफायर 2 मध्ये प्रवेश केला। IPL 2025च्या क्वालिफायर 2 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्स अशी लढत होणार आहे। हा सामना 1 जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे। संध्याकाळी 7:30 वाजता हा सामना रंगेल। विराट कोहलीनं T20 क्रिकेटमध्ये आणखी एक मोठा विक्रम केलाय। त्यानं T20 क्रिकेटमध्ये 13,500 धावांचा पल्ला गाठलाय तर T20 मध्ये हा विक्रम करणारा तो पहिला भारतीय क्रिकेटर ठरलाय। तीनही फॉर्मॅटमध्ये दीर्घकाळ टिकून राहण्यासाठी सिलेक्टिव्ह सामने बुमराह आता खेळणार आहे। तीनही फॉर्मॅटमध्ये खेळत राहणं हे आव्हानात्मक ठरतंय असं भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यानं म्हटलं। त्यामुळे वाढत्या वयाबरोबरच खेळण्यासाठी सामन्यांची निवड विचारपूर्वक करावी लागेल असंही मत त्यानं मांडलं। स्वित्झर्लंडच्या लोशेटान दरीमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे। एका हिमनदीचा भाग कोसळला त्यामुळे जवळचं अख्खं गाव पाण्याखाली गेलं। आता पाणी काहीसं सरलं असून गावात गाळ आणि चिखल झालाय। सुदैवानं प्रशासनानं आधीच धोका ओळखून जवळपास 300 लोकांचं स्थलांतरण केलेलं होतं। त्यामुळे कोणतीही जीवितहानी यामध्ये झाली नाही।